Audio Jungle. ओके, तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये। तर भावनो, आता सुरुवातीला जर तुम्ही आपला डेमो बघितलाय किंवा स्क्रीनवर बघत असाल अशा पद्धतीचा यार व्हिडिओ आता तुम्हाला पण बनवायचा असेल, खूप सोपा असणार आहे। व्हिडिओला फक्त पूर्ण बघायचा आहे, खूप सोप्या पद्धतीत आपण सांगितलेलं आहे, समजून जाणार आहे, काही विषय नाही। आणि भावनो, व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवर तसेच टेलिग्राम चॅनलवर दोन्ही जागी आपण अपलोड केले आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता, काही विषय नाही। ओके, तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी अशा पद्धतीचं आपल्याला करायचं काय, या दोन प्रीसेटची गरज पडणार आहे। दोन्ही प्रीसेटला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, आपण आपल्या वेबसाईटवर अवेलेबल करून दिलेले आहे। ओके, तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीटमार्कला ओपन करायचं आहे। बीटमार्कला ओपन केल्याबरोबर तुमच्यापाशी काय अशा पद्धतीचं असणार आहे। या ठिकाणी लिरिक्स मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेली आहे भावनो, काही विषय नाही, ठीक आहे। लिरिक्समध्ये इफेक्ट पण आपण ॲड केलेला आहे, फक्त तुम्हाला वरती दोन इमेजेस नको असेल, चेंज करून घ्यायचे असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने घेऊ शकता। तर सोपं असणार आहे, तुम्हाला काही या ठिकाणी जास्त काही पण करायचं नाही। तर या ठिकाणी येऊन जायचं आहे, इथून अशा पद्धतीचा एक्स्ट्रा पार्ट कट असणार आहे, काही विषय नाही। तर आता या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचं काय असणार आहे। तर आपल्याला जस्ट या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, कलर आणि फिलमध्ये क्लिक करून स्टारवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे, ठीक आहे। नंतर तुम्हाला जे इमेज हवा आहे भावनो, ठीक आहे, तो इमेजेस अशा पद्धतीने ॲड करायचा आहे। वरती प्लसचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल। त्याच पद्धतीने खालच्या इमेजेसमध्ये जाऊन कलर आणि फिलमध्ये जाऊन या ठिकाणी दुसरा कुठला एक इमेज ॲड करायचा आहे, वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे, आपला इमेजेस चेंज होऊन जाईल। ओके, अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर ओके, या ठिकाणचं काम आपलं सगळं झालेलं आहे। ओके, तर आता बरोबर आपल्याला या 28-20पर्यंत यायचं, 8-20पर्यंत यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जे इमेजेस आहेत तो इमेजेस ॲड करायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा दुसरा इमेज घ्यायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे। बस अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व लास्टपर्यंत इमेजेस एक वेळेस ॲड करून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी मी सर्व इमेजेस एक वेळेस ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व शेवटपर्यंत इमेजेस पण ॲड करून घेतलेले आहेत भावनो, ठीक आहे। तर आता राहिला विषय या इमेजमध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करण्यासाठी, तर त्यासाठी जस्ट बॅक येऊन जायचं आहे आपल्याला। बॅक आल्याच्या नंतर जे सेकीपॅक दिलं असणार आहे त्याला ओपन करायचं आहे। सेकीपॅकमध्ये दोन इमेजेस असणार आहे भावनो, ठीक आहे। तर आता आपल्याला सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बीटमार्कला ओपन करायचं आहे। बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर भावनो आपल्याला या ठिकाणी तिथे यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती। इथं आल्याच्यानंतर सुरुवातीच्या इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट, ओके, इतकं करून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्या। आणि इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला एक इमेज सोडून द्यायचा आहे, पुन्हा दुसऱ्या इमेजमध्ये येऊन आपल्याला हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे, पुन्हा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि एकाड इमेजेसला अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने पेस्ट केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे, आता सेकीपॅकला ओपन करायचं आहे आणि आता जे काय 2 नंबरचा इमेज असणार आहे आपल्याला त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। वरती जे काय 3 CC प्रीसेट 4 CC प्रीसेट असणार आहे सर्व सिलेक्ट करायचं आहे, इथून कॉपी 4 लेअर करून बॅक यायचं आहे। ओके, बॅक आल्याच्यानंतर आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे, इथे येऊन आपल्याला पेस्ट 4 लेअर करून घ्यायचं आहे सुरुवातीला तर। आणि आता बाकी आपले जितके इमेजेस राहिले होते, ठीक आहे, त्या सर्व इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। आता आपले जितके पण इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी मी लवकर करून घेतो। ओके, आपलं झाले या ठिकाणी इफेक्ट पेस्ट करणं। त्यानंतर वरचे जे काही CC प्रीसेट असणार आहे सर्व सिलेक्ट करायचं आहे, इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता वाढून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन जायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर एक या ठिकाणी मी बॉर्डर शॅडो देऊन टाकली तुम्हाला, ते शॅडो ॲड करायचा आहे आणि एक PNG देईल तो PNG ॲड करायची आहे। आता व्हिडिओला सेव्ह करायचं आहे, त्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओची साईज इथून 720 ठेवायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। इतका सोपा होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे। बाय बाय।